विधानसभेची निवडणूक पार पडताच मराठा आंदोलक मनोज रांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले। मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पुन्हा उपोषण करणार आहेत। तर रांगे हे आज पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत। सरकारने या अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज रांगेंनी केली आहे। उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही। सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं तरी मी बसणार असं जरांगे पाटील म्हणतात। त्यामुळे आता जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होताना दिसून येत आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी आधी तर भूमिका घेतलेली होती निवडणूक लढण्याची। मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं होतं, पण ऐन अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मात्र त्यांनी आपली भूमिका बदललेली होती। आणि आता जेव्हा सरकार स्थापन झालं आहे नवीन आणि हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये, त्या पार्श्वभूमीवर ते आंदोलनाची हाक या ठिकाणी देणार आहेत। उपोषण आजपासून ते कधीपासून सुरू करतात ते बघावं लागेल। मात्र आज पत्रकार परिषद त्याविषयीची होईल आणि याच्यामध्ये आमरण उपोषणाची तारीख ते घोषित करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।